केली जाईल. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा आणि त्यांच्या समवेत श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा. गोलंदाज आपण पाहिला तर महेश पारधी आपल्याला पाहायला मिळतोय. एक लेजंड प्लेयर पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडनं ही चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. संताने सावधगिरीने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परशुराम आणि तेजस ही जोडी श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा टीम कडनं पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल हॅपट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आपण पडल्यानंतर लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा हा बॉल होता. तेच पंचांनी या ठिकाणी दर्शवले की हा चेंडू असणार आहे वाईट. यावेळेस हा रडारमध्ये चेंडू जरूर हाताळला होता परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज परशुराम. पायांना फॉलो करणारा हा बॉल लेग बायच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज महेश पारधीच्या माध्यमातून टाकलं जात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस लेग बिफोरची अपील केली होती परंतु अपील पंचांनी या ठिकाणी फेटाळून लावले. पिचिंग थोडीशी आपण पाहिली तर बाहेरच्या दिशेने जरूर पाहायला मिळाली आणि गुड डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळालं पंच सुरेंद्र घाटाले यांच्या माध्यमातून. लेग बायच्या सुरूमध्ये आणखी 1 धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आकड्यावरती. पहिला मॅच आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये तो म्हणजे श्री गणेश स्पोर्ट मुदलपाडा आणि एकविरा स्पोर्ट नागळे या 2 संघामध्ये. यावेळेस समोरच्या दिशेनं मात्र चेंडूला खेळून काढलं होतं. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला चेंडूला ढकललाय. चेंडू जातो शॉर्ट मिडॉनला. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना टीम आपण पाहिली तर श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 8. याला बराच वेल्डिंग केलंय. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी रोहित पारधी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राईट टर्म ऑफ द विकेट षटकातील पहिला बॉल. यावेळेस पहिला बॉल टाकत असताना मात्र बॅट अगदी वेगाने फिरवली. फलंदाज आपण पाहिला तर परशुराम या बॅटरनं परंतु चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. इस टाइम फटका जरूर पाहायला मिळाला होता. सॉरी 22च्या सुरूमध्ये ह्या 2 धावा आल्यात.
दोन टीमचे टोटल आता मात्र जाऊन पोहोचले. बॅट लागले का? येस. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये, मिळतील फक्त सिंगल धाव. थोडीशी चटणी टाक त्याच्यावर, चटणी. तर चेंडू डिक्लरेशन झोनमध्ये रवाना झाला होता. एक सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 11च्या घरामध्ये. संघर्ष या ठिकाणी निश्चितच केला जातो, परंतु मोठे फटके येत नाही आहेत बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम शॉट पाहायला मिळतोय. चेंडू येतोय शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये, मात्र त्या ठिकाणी झेल पकडला जातो आणि फलंदाज बाद होईल, तो म्हणजेच परशुराम. पहिला धक्का बसला या ठिकाणी आपण पाहिलं तर श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनीष कोल्हेकर एक जबरदस्त घातक खेळाडू आहे श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमचा. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजेच काजूपाड्याचा एक घातक समालोचक देखील आमच्या सोबत आहेत. ते देखील आपल्या आवाजानं सर्वांना गुल करतायत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ऑडवेनची अपील या ठिकाणी केली होती, परंतु चेंडू शरीराला जरूर लागलाय, परंतु हाताच्या वरच्या भागाला हा चेंडू स्पर्श झाला होता. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. नॉट आउट असणार आहे. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. रोहित सुरुवातीला आपण पाहिलं तर महेश पारदीनं चांगलं षटक हाताळलं. आता मात्र रोहित पारदीकडनं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळचं सत्र यावेळेस थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळायला हवाय, परंतु तसं काही दिसत नाहीये. जवळजवळ दुसऱ्या षटकातील देखील 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धाव आपल्याला पाहायला मिळतात 11. थोडीशी बिकट परिस्थिती या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. पूर्णपणे बांधून ठेवले असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज मनीष कोल्हेकरनं, परंतु लेग बाईकच्या सुरूमध्ये पुन्हा एकदा बॅटला चेंडू स्पर्श झाला. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी येते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक 6च्या सरासरीनं 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. Instagram light Doryman_love_2. त्यांना देखील आयुष्य लाभलं आणि त्या 25 वर्षामध्ये भरपूर काही आपल्या आदिवासी समाजाला मात्र घडवून गेले आणि आज त्यांच्याच नावानं ही मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो या सातिवली गावामध्ये. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक. तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी शुभारंभ झालाय. आकाश पारधी नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल. फुटवरचा अभाव मिळत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर ज्या बॅटिंगसाठी ओळखला जातो मनीष कोल्हेकर, ती बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जात नाहीये. याचाच अर्थ असा की मग गोलंदाजीचा जो दर्जा आहे, आकाश झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं रोहित, महेश
यांच्याकडनं खूप चांगला झालाय, पूर्णपणे मित्र म्हणेन बांधून ठेवलाय. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही त्या ठिकाणी. यावेळेस चांगला फटका आहे मिड विकेटला, परंतु एका टप्प्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. चेंडूची फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 15 धावा. षटकातील हा पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम शॉट या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो हो, डायरेक्ट हिट, काम तमाम. परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज तेजसला. आता सर्वांचा जमलाय मेळ, आता सर्वांचा जमलाय मेळ. हे आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ. हे लागूच आलंय वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ. धन्यवाद. जे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नावानं हे गीत आपण ऐकलं. महादू कोळी समाजाचे होते आणि त्यांनी देखील इंग्रजाविरुद्ध एक लढा जरूर पुकारला होता, बंड जरूर केला होता. त्यांनी देखील भरपूर काही आपल्या आदिवासी समाजासाठी केले आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी पूजन होताना आपण पाहिलं. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू शॉर्ट पिच होता, चेंडूला खेळून काढलं होते ते डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा ठिकाणी मिळतील मनीष कोल्हेकरला. धावसंख्या जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. जवळजवळ आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील देखील चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 5 आणि धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यहाँ पे अकरम भाई का आगमन हुआ है, उनका ही धन्यवाद. नुकताच आपण पाहिलं या मुख्य व्यासपीठावर हनुमान स्फोट बिड्याचा पाडा टीम कडे आणि सगळ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर तेज तरार होता, उचली घेणारा हा बॉल या ठिकाणी आपण पाहिला. 1 बाउन्सरची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली. पुन्हा जर अशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला तर त्याच्यावर मात्र कारवाई केली जाईल असं देखील दर्शवले गेले मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं झेल पकडला होता अगदी एका हातामध्ये, परंतु बॅलन्स त्या ठिकाणी चुकलं गेलं आणि मात्र आपल्या पायाचा काही हिस्सा मात्र बाउंड्रीला टच झाला. त्या ठिकाणी निश्चितच षटकार असणार आहे. बंधन होतं मात्र ते बंधन तोडलं गेलंय या षटकारानं. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू डॉट येतोय, कमबॅक केला या ठिकाणी गोलंदाजानं. अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार पेश केला होता फलंदाज सचिन, परंतु त्याच्यानंतर चेंडूचा टप्पा चेंज केला आणि मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साईडला. चेंडू जातोय डीप मिड विकेटला आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती.
वन शॉट. म्हणजे 26 धावा असणार आहेत धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा नो बॉलचा इशारा, कारण पहिला एक बाउन्सरची ताकीद दिली होती, हा दुसरा बाउन्सर हाताला गेलाय आणि निश्चितच हा नो चेंडू असणार आहे. आता मात्र निश्चितच एक चांगली धावसंख्या जरूर धाव फलकावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल असणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या इनिंगचा डाव संपन्न झालाय. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 31 लक्ष असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. चांगली बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. सुरुवातीला आपण पाहिलं गोलंदाज महेश पारधीन 8 रन खर्च केल्या. त्याच्यानंतर रोहित पारधीचं दुसरं षटक राहिलं फक्त 4 धावेचं, एक विकेट त्याला मिळाली. त्याच्यानंतर तिसरं षटक आपण पाहिलं आकाश पारधीचं, त्याने देखील 6 धावा खर्च केल्या. आणि शेवटचं षटक आपण पाहिलं रोहन पारधीचं षटक आपण पाहिलं, त्याने त्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आपण बॅटिंग जर पाहिली तर बॅटिंगमध्ये सुरुवातीला तेजस आणि परशुरामला पाहिलं होतं. तेजसने 3 मध्ये बनवली फक्त एक सिंगल. त्याच्यानंतर परशुरामने 6 मध्ये 6 बनवल्या. त्याच्यानंतर मनीष कोल्हेकरनं 10 मध्ये 7 आणि सचिन डागनं 5 मध्ये 7 बनवल्यात. असं हे निश्चितच धावफलक आपण पाहिलं. 30 धावांचं जरूर पाहायला मिळालं आणि लक्ष असणार आहे 31 धावांचं. आणि 31 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील निश्चित आपण जाणार आहोत जयेश सर यांच्याकडे. ओव्हर टू जयेश डुकले. वेलकम सुस्वागतम सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. मंच पर अगर देखेंगे तो अकरम भाई यानी कि यहाँ पे उपस्थित हुए अकरम भाई, आपका भी दिल के गहराई से स्वागत करते हैं हम. हर साल इस टूर्नामेंट के लिए, हर श्रृंखला के लिए उनका अहम योगदान भी रहता है. अकरम भाई फिर से एक बार स्वागत करेंगे. और चला वही आपण मैदानाच्या दिशेने दुसरा दिवस म्हणजेच या स्पर्धेचा खास कोणाच्या बाजूने मात्र राहील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. हाँ, क्या बात है, क्या बात है. हाँ, ये देखो नाश्ता खाते हैं वो भुक्कड़ है हमारे. 10 बार खाएंगे लेकिन पेट नहीं भरेगा. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. ओपनिंगची जोडी अरविंद आणि आकाश. चला आता वळतोय आपण मॅचच्या दिशेने. टार्गेट आहे 31 धाव्यांचं आणि ते देखील पूर्ण करायचं आहे. उद्याचा दिवस देखील आपण पाहिला तर एक छान आणि अप्रतिम राहणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा चांगले संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला. चोवीस चेंडू आणि 31 धावा, टोटल थोडं कमी आहे.
आणि टोटलचा जर विचार करायचा झाला तर मग चेअरमन बिड्याचा पाडा संघ पण पाहिलं तर एक चांगला संघ म्हणून ओळखला गेला. त्यांनी आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळ चांगलाही केलेला आहे. त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिलं तर टायटल्स आहेत. तेजसच्या हातामध्ये षटक सोपवला गेलाय. तर ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि या ओपनिंगच्या जोडीकडून चांगली अपेक्षा असेल की एक चांगला स्टार्ट मिळावा. तेजस पहिला षटक घेऊन तयार आहे. स्ट्राईक एंडकडे फलंदाज अरविंद आपण पाहतोय. मंडंटी पॉवर प्लेचा षटक. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र कट केला जातोय. दिशा दिली जाते चेंडूला लॉंग लेगच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र घेण्याचा प्रयत्न आणि अगदी सुरेखरित्या हा 2 धावा मात्र कन्वर्ट केला जातात. स्टार्ट ऑफ दी फाउंडेशन 2 धाव्यांनी मात्र सुरुवात देखील इथे होत असताना पाहायला मिळते. आणि ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं इथून तर मग एक चांगली सुरुवात म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की कॅल्क्युलेट क्रिकेट आपण पाहिलं तर नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करताना इथे पाहायला मिळत. पहिल्या चेंडूवर अक्रॉस द लाईन यावेळेला चांगला फटका. खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्रामधून चेंडू एका टप्प्याने अगदी बाउंड्री लाईनच्या पार सहज मिळेल. हा पहिला या इनिंगमध्ये चौकार. 4 धावा. धन्यवाद. अगदी सहज मात्र फटका खेळला गेला. थोडासा शॉर्ट ऑफ दी लेंथ चेंडू मिळाला आणि त्या चेंडूला अगदी योग्य त्या दिशेने मात्र पाठवून दिलं 4 धाव्यांसाठी. टीमची टोटल 6. यावेळेला आऊट करण्याचा प्रयत्न केला होता. डिक्लेरेशन झोन आपल्याला जर पाहायला मिळत आहे आणि त्या डिक्लेरेशन झोनमध्ये हा मात्र फटका मात्र एक्झिक्यूट केला गेला. धाव मात्र मिळेल तिथे एका धाव्याने आपण पाहिलं. टीमच्या टोटलमध्ये भर पडते 7 धावा. 31 जर लक्ष आहे हे तुम्हाला डिफेंड करायचं असेल तर मग भरीव कामगिरी करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इफेक्टिव्ह गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. परंतु ते करण्यामध्ये यशस्वी देखील होतील का? कालचा दिवस बेलकडी संघाने आपल्या नावावर केलाय. हा फुलटॉस होता, कन्वर्ट करू शकले नाही. शॉर्ट लेगमध्ये चांगली फोल्डिंग झाली. सचिन होते तिथे आणि सचिनच्या माध्यमातून नक्कीच बॅटिंगमध्ये एक षटकार देखील आपण पाहिला होता. त्याच्या व्यतिरिक्त इतर खेळाडूंच्या माध्यमातून काही चांगले योगदान मिळालं नाही आहे. टीमची टोटल 8च्या घरामध्ये पोहोचली आहे. संत सावध आणि एक चांगली सुरुवात म्हणायला काही हरकत नाही आहे जनमान स्पोर्ट्स टीमसाठी. कट करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू खाली मात्र फिल्डर येत आहेत. नो बॉलचा इशारा तिथे मात्र दिलाय. डेफिनेटली नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पोहोचवला गेला. तर नक्कीच आपण पाहतो की पंचांकडून सुद्धा खात्री करून घेऊ पंच काय आहे कारण प्रमुख. डेफिनेटली एक खेळाडू जो आपण पाहिलं तर एक्स्ट्रा सापडला गेलाय आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मग इथून आउटफील्डमध्ये या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी तुम्हाला फोकस करायच्या असतात आणि मग त्याचाच मात्र आपण पाहिलं हे नुकसान. कॅच जरूर पकडली गेली होती आणि मात्र नो बॉल नंतर मग आपण पाहणार आहोत की आता पुढचा चेंडू मात्र हा फ्री हिटच्या स्वरूपात मेहनत केली होती परंतु ती पाण्यामध्ये गेली आहे. हे चित्र मात्र आपल्याला दिसून आलंय.
लीडचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा हवेत खेळलेला फटका. फिल्डर आहेत तिकडे चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु धावा मात्र इथून अगदी सहज जोडल्या जात आहेत. डिक्लेरेशन आहे एक. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली. 11 धावा फलकावर. इथून विश्लेषण करायचं झालं तर जी सुरुवात आपण पाहिली तर सुखद झाली आहे, चांगली सुरुवात झालेली आहे. आणि त्या चांगल्या सुरुवातीमुळे आपण पाहिलं तर मग कोणत्याही मात्र प्रकारचा मात्र अडथळा इथे दिसून येत नाही आहे. विकेट आत्तापर्यंत एकही आलेली नाही आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी होईल का तेजसच्या माध्यमातून? हा चांगला चेंडू पाहायला पण मिळाला, कारण की पडल्यानंतर थोडा वेग पकडत असताना बीट केलं फलंदाजाला बॅकफुटला. पहिला पण षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये फलकावर 11 धावा, बिनबाद 11 ची सुरुवात आपल्याला देखील पाहायला मिळते. म्हणजे 24 चेंडूमध्ये 31 धावांचं लक्ष असताना जवळजवळ 11 धावा आलेल्या आहेत. म्हणजेच आता 18 चेंडू आणि 20 हे समीकरण राहिलं या मॅचमध्ये. ही लढाई लढली जाऊ शकते, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. घेऊया डीजे ब्रेक, डीजेला संधी देऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया. खेळाडू नक्कीच आहे, परंतु या मॅचमध्ये मिळालं नाही त्याचं. परंतु बॉलिंग सुद्धा 11 धावा त्यांनी खर्च केल्या. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगल्या स्वरूपाचा चेंडू. इथे तेवढा इफेक्ट मात्र दिसून येतोय. हे 2 डॉट चेंडू आलेत मागील आणि त्यामुळे थोडंसं या षटकामध्ये नियंत्रण ठेवलं गेलंय. त्यांची टोटल 12 चेंडू फेकून झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून सुद्धा आपण पाहिल्या तर जिंकण्यासाठी 19 धावा हे चित्र राहिलंय. पुन्हा एकदा अगदी खोल टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. गणेश तारवी आपण पाहिले बॉलिंगमध्ये चांगलं योगदान देत असताना आपल्या संघासाठी, आणखी पहिल्या षटकामध्ये 11 गेल्यानंतर एक बॅकअप करणारं षटक हवं होतं. आणि जर कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर 2 षटकामध्ये श्री मुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा संघाच्या सुद्धा 12 धावा होत्या, परंतु आत्तापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. या वेळेला पाहतोय आपण पाचच्या कडा. विकेट मात्र आपण पाहिला तर नक्कीच डाऊन केल्या जात आहेत. इथून मात्र बेल्स डाऊन झालेत. प्ले डाऊनच्या स्वरूपात पहिला मोठा धक्का जय हनुमान स्पोर्ट्स बिडाच्या पाडा संघाला मात्र दिला जातोय. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाले तर मिस्टर अमित. षटक आपण पाहिलं तर दुसरं आहे. आतापर्यंत अजयदा बघते वेलकम मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आपलं. माजी सरपंच सातिवली आणि एक दिलदार व्यक्तिमत्व नेहमीच त्यांना आपण पाहतोय आणि त्यांचं पुन्हा एकदा शुभागमन. चेंडू आपण बघितला तर फाईन लेगला खेळला जातोय. थोडासा दिशा बदलत असताना देखील पाहायला मिळाला, परंतु 2 धावा मात्र जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांनी टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. टीमची टोटल मात्र आपण पाहिली आहे तर 14च्या घरामध्ये पोहोचली आहे. गणेशांचं षटक समाप्त झालंय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या पाहिली आपण तर एका गड्याच्या मोबदल्यात आलेल्या फलकावर 14. म्हणजेच जेव्हा आपण पाहिले तर काजूपाडा संघ बॅटिंग करत होताना त्यांनी 2 षटकामध्ये 12 धावा केल्या होत्या, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग प्रत्युत्तर देत असताना 14 धावा परंतु 1 विकेट. 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आणखीन राहिलंय, परंतु हे समीकरण मात्र सोपं कोण करतंय की कठीण केलं जाईल बॉलिंगमध्ये, काय घडेल पाहूया.
घेऊया ब्रेक. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपण मंचावर पाहतोय राजूदादा बघतोय नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय. माजी सरपंच आणि एक या विभागातील उद्योजक आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आणि जवळ जवळ इथून आपण पाहिलं तर हा चेंडू थोडा लेग स्टंपच्या बाहेर फेकला जातोय. वाईट बॉलचा इशारा. कारण की SPL सातिवली प्रीमियर लीग पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन एक बिग शो मात्र या मैदानावर. आणि खरं सांगायचं झालं ना तर या ट्रॉफी नंतरच उत्सुकता असते ती SPLची आणि ते देखील आपल्याला लवकरच येते. यावेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळलेला फटका मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. फिल्डिंग मात्र थोडी खराब झाली आहे. 2 धावा मात्र जोडल्या जातात. तिसरी धाव देखील खराब फिल्डिंग. जिथे एक एक धाव वाचवायला हवी तिथे एक एक धाव मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र दिली जाते आहे. आणि त्याचा फटका मात्र मोठा मात्र इथे लागेल यामध्ये शंका नाही आहे. कारण की जर तुम्हाला ही मॅच जिंकायची, मॅच मात्र जवळ आणायची आहे ना तर तुम्हाला नक्कीच चांगलं फिल्डिंग करावे लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. परंतु तसं सध्या काही चित्र होताना पाहायला मिळत नाही आहे. चित्र थोडं वेगळं देखील पाहायला मिळत आहे. तुमच्या टोटलमध्ये भर पडले कारण की 11 चेंडू आणि 13 धावा 18 धावा फलकावर लागलेल्या आहेत. कट केला जातोय. फिल्डर आहेत तिकडे, पाहावं लागेल. नक्कीच थोडंसं पंबल झाले तिकडे परंतु धावा मिळतील 2. तिसरी धाव देखील मिळेल का? यस नो मात्र आपण पाहिलंय की नकार दिलाय परंतु 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत. 20 धावा फलकावर म्हणजेच 11 धावा आता हव्या असतील. शिल्लक असलेले चेंडू आपण पाहिले ना 10-11चा आता इक्वेशन. डॉट चेंडू मात्र येतील का? डॉट चेंडू नक्कीच मॅचला वळण देतील परंतु मॅचला वळण मिळालं देखील असतं. हा चेंडू पकडायला हवा होता, तो पकडता नाही आलाय तिकडे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की इथे एक एक्स्ट्रा रन्स मिळेल. आणि आता मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी मिस्टेक आणि मिस्टेकच. आणि त्या मिस्टेक मात्र या वेळेला अडचणी वाढवण्याचं कार्य देखील करत असताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 10 धावा आपण पाहिलं तर आता हव्या आहेत. स्पर्धेचा जर खास विचार करायचा झाला तर जे चेंडू आपण पाहिले तर KBM क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक साठी बनवलेत. फटका चांगला आहे गॅपमध्ये सरळ पाहिला आपण तर हा बाउंड्री लाईनच्या पार आणि मी आहे चौकार. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर चौकार अगदी मोक्याच्या क्षणी आलाय. आता राहिलेले चेंडू आहेत 8 आणि 6 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू आपण बघितला तर अगदी गतीनं फेकलाय आणि अडवला देखील आहे. आता 7 चेंडू आणि 6 धावा हे चित्र दिसून येत आहे. कदाचित हाही चेंडू डॉट यायला हवाय टीमच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न मात्र विकेट मिळेल तिथे. आता मॅच आपण पाहिली तर 6 मध्ये 6 हे चित्र पाहायला मिळालं. कदाचित चौकार जर नक्की जाळला असताना तर मी म्हणेन की कुठेतरी हा मॅच रंगतदार झाला असता परंतु नो चान्स. फिल्डरच नव्हता तिकडे तर आणण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु मॅच आहे ना 6 मध्ये 6 ही रंगतदार निर्माण होईल का? डीजेकडे जाऊया. धन्यवाद डीजे. तो आंबवते तुम्हाला का तर त्याचं प्रमुख कारण आहे की एक कॉल द्यायचा आहे तो म्हणजेच संघाला. तो कॉल आहे जिथे विश्लेषण करायचं तर पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केला होता ना श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा टीमचे संगणक. तुम्हाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन राहा.
फोन बॅटिंग करणारी टीम. यस, रूल्स आर रूल्स. मोबाईल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेऊ जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आता 3 धावांची पॅनल्टी लागेल आणि त्या 3 धावा मात्र आता काजूपाड्या टीमच्या खात्यामध्ये प्लस होतील. आता टार्गेट वाढणार आहे कारण की आता 6 मध्ये 6 हव्या होत्या ना. मग आता हे आज चुका आहे, थोड्या महागड्या पडू शकतात. 6 मध्ये आता 9. की पंच आहेत आमचे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे कारण की तुम्ही अशा चुका करू शकत नाही. पहा, क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही कदाचित धूम्रपान करू शकत नाही आहे, कोणत्याही प्रकारचं पण पाहिलं व्यसन करू शकत नाही आहे, कोणत्याही प्रकारचं पण बघितलं तर मग आधुनिक साधन मग ज्याप्रमाणे मग तुम्ही जे मोबाईलसुद्धा यूज करू शकत नाही किंवा घेऊनसुद्धा जाऊ शकत नाही आहेत. आणि अशा जर कुठे आपण पाहिलं तर चित्र दिसून येते ना तर मग ते चित्र लगेच दंडित केलं जात आहे. 6 चेंडू आणि आता 9 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. मनीषांचा पहिला चेंडू पाहावा लागेल. अगदी वाईट चेंडूचा मात्र इशारा इथे येत असताना पाहायला मिळाला आहे. 1 बाउन्सरची चेतावणी देखील दिली गेली आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. यस, चेतावणी दिली आहे. 1 फॉर द बाउन्सर ओव्हर. सहा चेंडू 8 धावा. फायदा थोडा झाला होता परंतु नुकसान सुद्धा केले गोलंदाजानं. नुकसान मागात पडू शकतंय. चांगला चेंडू, तेच तर्रार. त्या 3 धाव्यांची मी तर म्हणेन ना कुठेतरी संजीवनी मिळाली आहे विजय टीमला. कारण की संजीवनी आपण पाहिलं तर आता पकडून मात्र आपण पाहिलं की कदाचित उमेदची किरण जागृत केली आहे गोलंदाजाने. डॉट चेंडू आलाय, याचाच अर्थ 5 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. आता तारेवरची कसरत करावी लागेल मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला हनुमान स्पोर्ट्स. बॅकफुटला पंच केलाय, पाहावं लागेल. फिल्डर आहेत तिकडे, फिल्डिंग चांगली झाली. थ्रो झालाय स्ट्राईक एंडच्या दिशेने. चांगलं फिल्डिंग, चांगलं बॅकअप, सगळं काही व्यवस्थित होत असताना देखील पाहायला मिळालं इकडे. आणि जे प्रत्यय आपल्याला पाहायला मिळालं ना तर मग एकच धाव. 7 धावा आता जिंकण्यासाठी हव्या असतील आणि येणारे चेंडू असतील 4. धावसंख्या पाहिली आपण तर फळकावर 27 आपण पाहिले. पुढे येऊन खेळलेला फटका आणि मात्र कॅच पकडलाय तिकडे. कदाचित असं चित्र वाढलं की जातोय की काही षटकार, परंतु फलंदाजाला सुद्धा विश्वास नाहीये. फटका फसला, कॅच पकडली गेली आहे. आता मात्र आपण पाहिली की थोडीशी रंगत या मॅच मध्ये निर्माण झाली. विकेट चालाय डाऊन. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 7 धावा. प्रणित पाटील आपण बघितलं तर भरपूर चांगलं स्कोरिंग आमच्या सोबत करतात. 2 दिवस त्यांचं सुद्धा चांगलं योगदान राहिलंय. अरमित महाली त्यांचं सुद्धा चांगलं योगदान राहिलंय आणि ऑल टीमचं मात्र योगदान मात्र या स्पर्धेला हे 7 दिवस मिळणारच आहे. न्यू बॅटर गणेश गिरदोले आपण पाहिले तर चांगले बॅटिंग करू शकतात, परंतु त्यांना आता काय करायचं आहे तर 7 धावा कशाही कंप्लीट करायचे आहेत. 3 चेंडूमध्ये 7 धावा. विचार केला तर एक मोठा फटका मॅचचं चित्र पलटेल. ओ कडन बॉल, ग्रेट कॅच बाय मिस्टर मनीष. विकेट डाऊन. गणेश सुद्धा बाद या वेळेला. मॅच फसली. आता नुकसान इथे झालंय
आणि नक्कीच जल्लोष काजूपाडा टीम साजरा करते. थँक्यू डीजे. एक चुकी किती महागात पडू शकते तुम्हाला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला माहीत पडलंच असेल. कारण की रूल्स आर रूल्स. प्रत्येक संघ असो आणखी ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचे कार्य करताय मग तेव्हा पंच तुम्हाला सोडत नाही आहे. ज्या वेळेला आपण बघितलं की एखादा खेळाडू कॅचसुद्धा पकडतोय आणि त्यावेळेला चेंडू जो वेगाने जर जमिनीवर आपटतोय देखील तेव्हासुद्धा आपण पाहिलं तर मग नुकसान होऊ शकतं आहे जल्लोष करण्याच्या अनुषंगाने. आणि हे चित्र आपण अनेक वेळा देखील पाहिलं गेलं आहे. अनेक वेळा संघांना फायदासुद्धा झाला आहे आणि नक्कीच त्यामुळे काही संघांना तोटा देखील झाला आहे. परंतु आता आपण पाहिले ना तर राहिलेले 2 चेंडू आणि 7 धावा. रोहन आल्या आल्या मात्र फटका खेळलाय हवेत आणि हा फटका निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. आणि हा आलाय षटकार. तस्वीर बदली बदला है ये पिक्चर और रोहन ने लगा दिया इस गेम को पलटने वाला सिक्सर. थँक्यू डीजे. एका चेंडू मध्ये एका धावेची आता गरज. रोहन गेम चेंजर प्लेयर. 2 मध्ये 7 हव्या होत्या. षटकार आला. आता या चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. मॅच मात्र आपण पाहिलं तर रंगतदार. वरचढ मात्र हा मुकाबला देखील पाहायला मिळाला आहे. पाहावं लागेल. प्रेशर आहे. प्रेशर मध्ये नक्कीच आपण पाहिले तर सिटी वाजली आता. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं धाव मात्र कंप्लीट केली आहे. सामना जिंकला जानुमान स्पोर्ट्स भिड्याचा पाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पराभवाच्या छायेत जावं लागतंय स्पोर्ट्स काजूपाडा टीमला. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊया.